हॅलो, सर्वांना प्रथम म्हणजे सर्वांना जय महाराष्ट्र. आणि आज आम्ही सुरुवात करत आहोत. आज नवीन आम्ही एक संकल्पना सुरू केली आहे आजपासून. मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे, युनिक मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे झाडे लावा झाडे जगवा. तर झाडे लावा झाडे जगवा हा अभियान आम्ही सुरू करतो आहे. त्याचं पहिलं म्हणजे महत्त्व म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की झाडांचं किती महत्त्व आहे. झाडे नसेल तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता होते. झाडांचे खूप फायदे पण आहेत. आणि आजच्या लेवल आपण बघायला गेलो तर आजचं हे टेम्परेचर बघितलं तर आजचं हे टेम्परेचर आपण बघितलं तर झाडांचा जे वृक्षतोड चालू आहे त्याच्यामुळे जे टेम्परेचर वाढलेलं आहे ते टेम्परेचर वाढण्याचं कारण सर्वात प्रथम म्हणजे आपण हे जे झाडं तोडतो आहे, जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे झाडांची कमतरता होते. त्यामुळे आपण हे अभियान सुरू करतो आहे. आजचं तुम्ही टेम्परेचर बघायला गेलात, मुंबईतच होतं 42 डिग्री सेल्सिअस होतं. तर दिल्लीला पण 50 डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोहोचलेलं आहे. तर आजच्या सिच्युएशनला झाडे लावणे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही हे कार्यक्रम राबवत आहे. तर आमचं सर्वप्रथम झाडे लावा झाडे जगवा. आज आम्ही 50 झाडांनी सुरुवात करत आहे. इथे पवई लेकला आलेलो आहे. झाडे लावा झाडे जगवा हे आम्ही अभियान सुरू करत आहे. वृक्षतोड करतोय, बिल्डिंग बांधतोय. ठिकठिकाणी लोकसंख्या वाढल्यामुळे घराचे प्रॉब्लेम झाले. घराचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण वृक्षतोड करतो. वृक्षतोड केल्यामुळे जमिनीचं तापमान वाढतं आहे, हवेमध्ये वायू प्रदूषण होतं आहे. माणसांना श्वास घेण्यासाठी पण प्रॉब्लेम होतो आहे. जर हवाच अशुद्ध असेल तर माणूस जगू कसा शकतो. कार्बन डायऑक्साईड नको ते वायू हवेमध्ये पूर्ण पसरत आहेत. त्याच्यामुळे माणसांच्या पूर्ण तब्येतीवर याचा परिणाम होतो. जर आपण एक झाड प्रत्येक माणसाने ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी माणसं आहेत त्यांनी जर एक झाड लावलं तर यापुढे येणाऱ्या पिढीला या वायू प्रदूषणाचा, तापमानाचा, बिना पाण्याचा जगण्याचा हा त्रास सहन करावा लागणार नाही. यासाठी आम्ही युनिक मैत्री फाउंडेशनतर्फे हे छोटंसं काम आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे सुरुवात करत आहोत. आज 50 झाडं लावून सुरुवात करत आहोत. तर आजच आमचं 1000 झाड लावायचं टार्गेट आहे. आज आम्ही या ठिकाणी 50 झाडे लावून या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तसंच आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे 1000 झाडे लावण्याचा उपक्रम राबवणार आहे. यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्यावी. प्रोग्रामला सुरुवात करते आहे. तर एक राष्ट्रगीत होईल, त्याच्यानंतर झाडं लावण्यासाठी सुरुवात होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, काबिल उच्चल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तब शुभ नामे जाके, तब शुभ आशीष माके, गाये तव जय गाथा. जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. जल रही है धरती और जल रही है रूह. एक ही सवाल, पेड़ कट रहे हैं क्यों? आदमी है मौन, गुनहगार बोलो कौन? कर ले खुद से ये सवाल, क्या इंसान भी है तू? नदी में ही गंदगी तो पाप कैसे धोएगी? काट दोगे पेड़ तो फिर छांव कैसे होएगी? तरस रही है बारिशों की बूंद के तलाश में है खेत पूरा सूखा, फसल कैसे होएगी? धुएं की है चादर पर न बादल दिखते आजकल, पिघल रहे पहाड़, बाढ़ आ रही है खासकर. हवा में ये फैला रहे पॉल्यूशन, कारखाने से जला रहे जमाने को, धुएं में देंगे राख कर. बचा लो तुम ये अपने मदर नेचर को. 3R यूज करो, नूब नहीं बनो ब्रो. हैशटैग चलाने से बचेगा क्या संसार? ये वेस्ट नहीं पानी को तुम सेव थोड़ा करो ब्रो. पेड़ तो लगाओ, थोड़ा देश को बचाओ ना. साथ मेरे आओ, तुम आवाज तो लगाओ. आने वाली जेनरेशन को क्या जिंदगी नहीं जीनी है? जीनी है तो साथ एनवायरनमेंट को बचाओ ना. बचा लो तुम ये अपने मदर नेचर को.
3R यूज करो, नूब नहीं बनो ब्रो। हैशटैग चलाने से बचेगा क्या संसार, ये वेस्ट नहीं पानी को तुम सेव थोड़ा करो ब्रो। पेड़ तो लगाओ, थोड़ा देश को बचाओ ना, साथ मेरे आओ तुम आवाज तो लगाओ। आने वाली जेनरेशन को क्या जिंदगी नहीं जीनी है तो साथ एनवायरनमेंट को बचाओ ना। बचा लो तुम ये अपने मदर नेचर को। 3R यूज करो, नूब नहीं बनो ब्रो। हैशटैग चलाने से बचेगा क्या संसार, ये वेस्ट नहीं पानी को तुम सेव थोड़ा करो ब्रो। पेड़ तो लगाओ, थोड़ा देश को बचाओ ना, साथ मेरे आओ तुम आवाज तो लगाओ। आने वाली जेनरेशन को क्या जिंदगी नहीं जीनी है तो साथ एनवायरनमेंट को बचाओ ना। बचा लो तुम ये अपने मदर नेचर को। 3R यूज करो, नूब नहीं बनो ब्रो। हैशटैग चलाने से बचेगा क्या संसार, ये वेस्ट नहीं पानी को तुम सेव थोड़ा करो ब्रो। पेड़ तो लगाओ, थोड़ा देश को बचाओ ना, साथ मेरे आओ तुम आवाज तो लगाओ। आने वाली जेनरेशन को क्या जिंदगी नहीं जीनी है तो साथ एनवायरनमेंट को बचाओ ना।